सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या राजीव गांधी विद्यालयामध्ये 75वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय बुबडे सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री मडावी सर, खिरटकर सर, पारोदे सर, जोगी सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेचे कर्मचारी प्रफुल्ल जयस्वाल, त्याचप्रमाणे घडले बाबू, तसेच लव्हाणेजी, नवघरेजी आणि या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तेलंग साहेब, वानखेडे साहेब व सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपला देश 175 वर्ष जवळपास गुलामगिरीत होता। 175 वर्षाच्या प्रदीर्घ गुलामीनंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही। त्यासाठी प्रचंड आपल्याला संघर्ष करावा लागला, स्ट्रगल करावा लागला। अनेक जहालमतवादी, मवाळमतवादी नेत्यांनी संघर्ष केला, अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं, तेव्हा कुठं आपण स्वतंत्र झालो। आणि मग मिळालेलं स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे। या देशामध्ये कायद्याच्या राज्याची निर्मिती झाली पाहिजे आणि म्हणून याच्यावर एक विचारमंथन झालं आणि त्या विचारमंथनामधून भारतीय संविधानाची निर्मिती झाली। भारतीय संविधान हे एकाएकी झालेलं नाही, ते विचारमंथनातून झालेलं होतं। 175 वर्ष आपण गुलामगिरीत होतो, त्याच्या अगोदरही अनेक लोकांनी या देशावर राज्य केलं। भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे। या देशाची लोकशाही सर्वात मोठी आहे। भारतामध्ये 2500 वर्षाच्या अगोदर लोकशाही व्यवस्था होती आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये कोसल झालं। कोसल हे जे गणराज्य होतं, त्या गणराज्यामध्ये लोकशाही व्यवस्था होती। 2500 वर्षाच्या अगोदर लोक आपला जो काही राजा आहे, जो आपला काही प्रतिनिधी आहे, ज्याच्याकडे कारभार सोपवायचा आहे, त्याला लोक संमतीने निवडून द्यायचे आणि मग तो लोकांचा कारभार चालवायचा। तथागत गौतम बुद्धाचे वडील राजा शुद्धोधन याला सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं होतं। कौशंबी हे प्रजासत्ताक गणराज्य होतं, वैशाली हे गणराज्य होतं। जवळपास भारतामध्ये 16 गणराज्य होती। जसं आज भारत गणराज्य आहे, तसं पूर्वीच्या काळात गणराज्य व्यवस्था होती आणि ही गणराज्य व्यवस्था भारतामधून अथेन्स आणि स्पार्टामध्ये गेली। ग्रीक देशामध्ये सुद्धा लोकशाही होती, ज्या ठिकाणी ऑलिम्पिक खेळाचा जो उगम झालेला आहे, ज्या अथेन्स आणि स्पार्टा ग्रीक देशामध्ये खेळाचा उगम झाला, त्या ठिकाणी लोकशाही होती। त्या ठिकाणी लोकसंख्या कमी होती, लोक हाताद्वारे आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा, ज्याच्या बाजूने जास्त हात पडले तो व्यक्ती मग कारभार चालवायचा। तर ही जी व्यवस्था आहे, प्रजासत्ताकाची व्यवस्था आहे, ही भारतामधून बाहेर देशामध्ये गेली, ती बाहेर देशामध्ये विकसित झाली, पण भारतात मात्र ती कोमेजली। हळूहळू भारतातून लोकशाही व्यवस्था नष्ट झाली आणि मग हळूहळू विदेशी लोक आले, हुन आले, हुनानंतर मोगल आले, मुस्लिम लोकांनी अनेक वर्ष 650 वर्ष या देशावर मुसलमानी राज्य केलं। त्यानंतर डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले आणि यांच्या लढाईमध्ये इंग्रज जिंकले आणि इंग्रजांनी 175 वर्ष राज्य केलं। मग कसं राज्य केलं त्यांनी? डिवाइड अँड रूलचा वापर केला, तोडा तोडा आणि राज्य करा। त्यांना माहित आहे या देशातल्या लोकांचं कधी एकसाथ जमत नाही, एकमेकांमध्ये कधी जातीच्या नावावरून, कधी धर्माच्या नावावरून, कधी उच्च नीचेच्या भावावरून हे लोक झगडतात, भांडतात। त्यांनी यूज केलं, मग 2 राज्य असेल, दोघा भावांचा गादीसाठी संघर्ष असेल, त्यांचे झगडे लावून दिले। कर्नाटकामधला जो मोगल बादशाह होता, त्याचे राज्य लावून त्यांच्यामध्ये झगडे लावून दिलं, कर्नाटक आपल्या ताब्यात घेतला। बंगालमध्ये सिराजउद्दौला होता, त्याचा पराभव केला प्लासीच्या लढाईमध्ये आणि अशा प्रकारे राज्य प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे 175 वर्ष या देशावर राज्य केलं। आणि मग त्यांचं जे राज्य होतं, जरी आपल्या देशात त्यांचं राज्य असलं तरी 2500 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा या देशामध्ये कायद्याचं राज्य होतं। जरी इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं तरी पण त्यांचे कायदे होते, कानून होते आणि मेकॅले नावाच्या एका ब्रिटिश व्यक्तीनं जे कायदे बनवले होते 1835 ला, त्या कायद्यानुसार या देशातला कारभार चालू होता। आणि मग या कायद्याचं ज्ञान असलेल्या एका व्यक्तीला या देशाचं संविधान बनवलं पाहिजे, या सर्व मतावर लोक आले। मग कोण बनवू शकेल जो संपूर्ण भारताला एकसंघ ठेवू शकेल आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा भारत एकसंघ राहिला पाहिजे, अशा व्यक्तीची गरज होती। आणि मग काही लोक विदेशामध्ये गेले। विदेशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेमध्ये गेले, कारण अमेरिका हा लोकशाही प्रधान देश आहे। तिथल्या जो तज्ञ होता, घटना तज्ञ, त्या घटना तज्ञाला भेटले आणि सांगितलं की आम्ही स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947 रोजी। परंतु प्रॉब्लेम आहे,
स्वतंत्र झाल्यानंतर राज्य कसं चालवायचं, कारण आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहे, पंजाबी आहे, शीख आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, मायनॉरिटीज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे आणि यांचे जर झगडे झाले तर जवळपास भारताचे 30-40 छोटे छोटे राष्ट्र तयार होतील. भारत नावाचा एकसंघ जर देश ठेवायचा असेल तर तुम्ही आमच्या देशामध्ये या आणि आमच्या देशाचं संविधान लिहून द्या, जेणेकरून ह्या वेगवेगळ्या समूहाचे लोक एकत्र राहिले पाहिजे. आशिया खंडातला सर्वात मोठा जो देश आहे भारत, हा देश जर एकत्र ठेवायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल आमच्या देशामध्ये आणि संविधान लिहून द्यावं लागेल. त्या तज्ञाने विचार करून सांगितला की तुम्ही एवढे मूर्ख माणसं आहे, अरे या जगातला सर्वात मोठा संविधानाचा अभ्यासक तुमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस, आणि तुम्ही माझ्याकडे येता. तो माझा तरी शिष्य असला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिकवलं होतं पॉलिटिकल सायन्स, जरी हा माझा विद्यार्थी असला तरी त्याच्या ज्ञानाची पात्रता माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने आहे. फक्त कोलंबिया विद्यापीठ त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखतात. तो माणूस तुमच्या देशामध्ये आहे, त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून तुम्ही संविधान लिहून घ्या, आम्ही सुद्धा त्याला आदर्श मानतो. आणि मग सगळे लोक आले, गांधीजी, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, त्या काळातले जे महान नेते होते सगळे आले आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आपल्याला संविधानाची निर्मिती करायची. बाबासाहेबांच्या आणि गांधीजींचे वैचारिक विरोध होता, प्रचंड मोठा विरोध होता, दोघांचं पटत नव्हतं. सगळे लोक गांधीजींना महात्मा म्हणायचे, बाबासाहेब गांधीजींना मिस्टर गांधी म्हणायचे. त्या काळात सरळ सांगितलं, देश हिताचं कोणतेही काम असेल मी करेन. आणि मग बाबासाहेबांनी संविधान निर्मितीला सुरुवात केली. मग संविधान निर्मितीची सुरुवात झाली 1946 मध्ये आणि या संविधान निर्मितीचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादांची नेमणूक झाली. आणि मग हिचं ड्राफ्टिंग करायचं होतं, त्याचे कलम लिहायचे होते. 395 कलम आहे आपल्या संविधानामध्ये, 10 परिशिष्ट आहे आणि मग हे कलम लिहायचे होते, परिशिष्ट लिहायचे होते. त्याकरिता एक ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आली, मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि मग त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली. त्यांच्यासोबत पुन्हा 6 लोकांची निवड करण्यात आली. अशी 7 लोकांची कमिटी होती. त्याच्यातले 2 लोक काही दिवसांनी मरण पावले, 2 लोक विदेशात गेले, 2 लोकांची तब्येत चांगली नव्हती आणि परिणामतः हे 6ही लोक बिनकामाचे होते, बिनकामाचे. कोणी एक ओळ सुद्धा लिहिली नाही. मग संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांवर आली. बाबासाहेबांची तब्येत अतिशय खराब होती. त्या अतिशय खराब परिस्थितीमध्ये त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करून, भारताच्या 2,500-3 हजार वर्षाच्या परिस्थितीचा अभ्यास करून भारताचं उत्कृष्ट असं संविधान निर्माण केलं की ज्या संविधानाच्या जोरावर आजही आपले 75 वर्ष आपण अतिशय सुखा समाधानाने साजरे करत आहोत. आता आय एम शुअर जर हे संविधान जर बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर 5 वर्षात शीखांचं एक वेगळं राज्य तयार झालं असतं, मुसलमानांचं एक वेगळं राज्य तयार झालं असतं, ख्रिश्चनांचं एक वेगळं राज्य तयार झालं असतं, दलितांचं एक वेगळं राज्य निर्माण झालं असतं. कदाचित भारत नावाचा एक संयुक्त देश या देशामध्ये निसता, कारण बाबासाहेबांनी सेक्युलरिझमची संकल्पना मांडली. वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक राहत आहेत, प्रत्येकाची वैचारिक मांडणी वेगळी आहे, धार्मिक मांडणी वेगळी आहे आणि म्हणून सगळ्यांना एक सामूहिक अधिकार असला पाहिजे. मला बोलण्याचा अधिकार आहे कलम 19 नुसार, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मला माझ्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे, माझ्या चालीरीती मला मांडण्याचा अधिकार आहे, मला बोलण्याचा, वागण्याचा, चालण्याचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे शिक्षणाचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. पूर्वी हा अधिकार नव्हता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला. दर 5 वर्षांनी सरकार बदलली पाहिजे, दर 5 वर्षांनी. कारण एकच एक व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असली तर तो सत्ताधीश होते, हुकुमशाही होते. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे, व्यक्तीची पूजा करू नका, व्यक्तीच्या कार्याची पूजा करा. जर का तुम्ही त्या व्यक्तीची पूजा करायला लागले, त्या व्यक्तीचा उदो करायला लागले तर तो व्यक्ती स्वतःला देव समजायला लागतो, गॉड समजायला लागतो आणि तो व्यक्ती मग हुकुमशाही होते आणि मग देशाची वाटचाल एका हुकुमशाहीकडे होते. आणि हुकुमशाही देशाचा अस्त कसा होतो तो आपण हिटलरचं उदाहरण माहित आहे. जगामध्ये जर्मनीमध्ये हिटलरनं आपली सत्ता स्थापन केली. खूप खोटं नाटं लोकांना आश्वासन दिलं, हजारो करोडो लोकांना रोजगार देईन, असं करीन, तसं करीन, संपूर्ण जगामध्ये केवळ फक्त आणि फक्त जर्मनीचंच राज्य असलं पाहिजे. लोकांना त्याच्या आयडिया खूप आवडल्या. जसं आपण म्हणतो विश्वगुरु बनून घे, इतकं सोपं आहे विश्वगुरु. स्वतःचं घर सांभाळणं इतकं सोपं नसते, विश्वगुरु बनणं इतकं सोपं नसते. विश्वगुरु आजचा जमाना इतका पुढे गेलेला आहे, टेक्नॉलॉजी आलेली, आर्टिफिशियल ऑफ इंटेलिजन्स तुम्ही ऐकलं असेल. माझ्यासारखा
दुसरा एक माणूस जसं मी बोलतो त्याच्या शब्दात मिसळ मासळ करून बिलकुल हुबेहूब तुमच्यासारखे लोक तयार करून एक व्हिडिओ तयार करता येते. आज कम्प्युटरचा रोबोटचा जमाना आहे. आपली तुमच्या बँकेतले काम एखादा मॅनेजर परफेक्ट करणार नाही MBA झालेला, त्याच्यापेक्षा परफेक्ट काम एखादा रोबोट करू शकते. झाडझुडीपासून सगळे काम आज यंत्र करू शकते. अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण राहत आहोत आणि त्या काळामध्ये अख्खं जग प्रगती करत आहे. आपण ग्लोबलाइज झालेलो आहोत, जागतिकीकरण झालेलं आहे आणि या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याला अख्ख्या जगाला घेऊन एकत्र चालायचं आहे. विश्वात्मके संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान सांगितलेलं आहे. अख्ख्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, माझ्यासोबत जगाचं कल्याण झालं पाहिजे. भारतीय संविधान तसंच आहे. भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना बाबासाहेबांनी 2500 वर्षाच्या अगोदर तथागत बुद्धांनी जे विचार सांगितले ते विचार ट्रान्सफर झालेले आहेत संपूर्ण संविधानामध्ये. आणि म्हणून या देशातला गोर गरीब सगळ्यांना अतिशय महत्त्वाचे अधिकार, मतदानाचा अधिकार असेल, संपत्तीचा अधिकार असेल, शिक्षण घेण्याचा अधिकार असेल, समानताचा अधिकार असेल. एखादं पोरग काळा असेल, तुम्ही म्हटलं बाई काळा आहे देऊन शाळेत यायचं जमत नाही, काळा राव गोरा राव त्याला अधिकार आहे आणि हे अधिकार त्याला या देशातल्या संविधानाने दिलेले आहेत. एखाद्याला घर बांधण्याचा अधिकार, सगळे अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेले आहेत आणि ते अधिकार वाचवणं, त्यात संवर्धन करणं हे आपल्या आजच्या काळाची गरज आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, देश कसा बनतो. देश बनण्याकरता 4 गोष्टी महत्वाच्या असतात. भूभाग आपल्याकडे होता, लोकसंख्या आपल्याकडे होती. इंग्रज गेल्यानंतर या देशामध्ये शासन व्यवस्था निर्माण झाली. पंडित नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले, पण चौथी गोष्ट नव्हती, ते म्हणजे कायदा नव्हता. आणि त्याकरता संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि संविधानाची निर्मिती केल्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक प्रयत्नांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान लिहून पूर्ण झालं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली. आणि म्हणून भारत जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक लोकांचं राज्य हे 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. मग 26 जानेवारी हा दिवस का निवडला? 26 जानेवारी 1930 रोजी लाहोरच्या रावी नदी आहे, त्या रावी नदीच्या काठावर 26 जानेवारी 1930 रोजी एक अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. कुठं? आता ते शहर पाकिस्तानामध्ये आहे, लाहोर. त्या लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर पहिल्यांदा आपण 26 जानेवारीला तिरंगा फडकवला, म्हणून 26 जानेवारीची निवड करण्यात आली. जरी 26 नोव्हेंबर 1949 ला देशाचं संविधान लिहून पूर्ण झालं तरी त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. म्हणून दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो. आज आपण 75वा दिवस साजरा करत आहोत. असे आपल्याला 75,000 दिवस पूर्ण हो, 1000 दिवस पूर्ण हो, अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त करतो. आणि शेवटी म्हणे प्रजासत्ताक दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. जय हिंद, जय हिंद.